नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 21 जून 2026. काल देखील नाशिक, त्र्यंबकेश्वर, त्याच्यानंतर मुंबईला देखील रात्री पाऊस सुरू झाला. त्याच्यानंतर अहिल्यानगर भागात देखील श्रीरामपूर त्या पट्ट्यात झाला. पण राज्यात आज 21 जूनला मात्र आज मात्र बऱ्याच भागामध्ये जवळपास सुरुवात होणार आहे. आज सर्व दूर महाराष्ट्रात सगळीकडे नाही पडणार, फक्त आज सुरुवात आहे. आता उद्यापासून 22 जूनपासून मात्र सर्व दूर पाऊस व्हायला सुरुवात होणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात. मग 22 जूनपासून तर डायरेक्ट 2 जुलैपर्यंत, 22 जून ते 2 जुलैपर्यंत राज्यात सर्वत्र सगळीकडेच पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आज फक्त राज्यामध्ये ठिकठिकाणी सुरुवात होईल. हा आजचा पाऊस म्हणजे सगळीकडे पडणार नाही, आज फक्त नुसती सुरुवात आहे. पण उद्या 22 तारखेपासून राज्यात सगळीकडे पाऊस पसरायला सुरुवात होईल. राज्यात सर्व दूर मात्र उद्या रात्रीपर्यंत बऱ्याच भागामध्ये कव्हर करून जाईल. 23ला आणखीन संपूर्ण व्यापून टाकेल. राज्यात पेरणीयोग्य पाऊसमध्ये ह्या सुरुवात होणार आहे उद्यापासून. म्हणून ही अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर आज फक्त निश्चित सुरुवात आहे. आज सुरुवात झाल्या सगळीकडे पडत नसतं. फक्त उद्यापासून मात्र 22 पासून मात्र तर 2 जुलैपर्यंत मात्र राज्यात सगळीकडे पाऊस पडणार आहे. म्हणून शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितो की पेरणी करत असताना जमिनीमध्ये ईदभर ओल गेली तरच पेरणीचा निर्णय घ्यावा. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. काल देखील पाऊस म्हणजे त्र्यंबकेश्वर, नाशिक त्या पट्ट्यामध्ये पाऊस झाला. त्याच्यानंतर सिन्नरकडे झाला. त्याच्यानंतर अहिल्यानगरकडं श्रीरामपूर पट्ट्यात झाला. त्याच्यानंतर मुंबईला देखील पडला. कोकणात देखील बऱ्याच ठिकाणी चालू होता. त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात तुरळक काही ठिकाणी पडला. इकडं नांदेड, धर्माबादच्या पलीकडे तेलंगणाकडे पडला. म्हणजे गडचिरोली त्या पट्ट्यात देखील थोडाफार झाला. म्हणजे काल थोडी थोडी वाढला. आजपासून जरा जास्त प्रमाण वाढणार आहे. म्हणजे आजपासून म्हणजे सुरुवात जास्त आहे, पण उद्यापासून मात्र राज्यात सर्वत्र पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि आपण आपल्या पेरणीचं नियोजन करायचं. अर्ध्याच्या वर जून महिना निघून गेला, 21 जून आला तरी सुद्धा राज्यामध्ये पावसाचा पत्ता नाही. आणि मराठवाड्यासारख्या काही शहरांमध्ये पाण्याचा एक थेंब सुद्धा नाही, अजूनही पाऊस आलेला नाही. मग पाऊस येत नसल्यामुळं शेतकरी मोठ्या प्रमाणात चिंतेत आहे. तर अनेक ठिकाणी प्यायला सुद्धा पाणी नसल्यामुळं नागरिक सुद्धा मोठ्या प्रमाणात परेशान आहेत. आणि सगळे आकाशाकडं, आभाळाकडं बघत आहेत की पाऊस नेमका कधी येणार, पाऊस नेमका कधी येणार. आता पाऊस नेमका कधी येणार हे कोणीही अचूक पद्धतीनं सांगत नाहीये. पण मात्र हवामान अभ्यासक पंजाब डक हे मागच्या काही दिवसांपासून सांगत होते की आज पाऊस येईल, उद्या पाऊस येईल, 24 तासात पाऊस येईल, 48 तासात पाऊस येईल, तारीख लिहून घ्या, जिल्ह्याची नावं नोंद करा, असं पंजाब डक हे वारंवार सांगत आहेत. पण मात्र पंजाब डक यांचे हवामान अंदाज सुद्धा चुकत आहेत. ते नेमके का चुकत आहेत, कशामुळे चुकत आहेत आणि पाऊस नेमका लांबणीवर का पडलाय हेच आपला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. 2026चा हा पावसाळा अतिशय कठीण दिसत आहे, अवघड दिसतोय. कारण की जून महिन्याची 21 तारीख आली तरी सुद्धा राज्यामध्ये अजून पाऊस आलेला नाही. एकतर यावर्षी मरणाची उकाडा, गरमी, एवढ्या मोठ्या प्रमाणात ऊन की टपटपटपटप माणसाला घाम येतोय. याच्यापासून सुटका मिळवण्यासाठी काही जण पावसाची वाट पाहत आहेत. तर दुसरीकडं शेतकरी सुद्धा मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे. कारण की अजून पेरण्या सुद्धा झालेल्या नाहीत. पाऊसच नाही तर पेरण्या नेमक्या कशा करावा, त्याच्यामुळं शेतकरी सुद्धा मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे. तर दुसरीकडं लोकांना प्यायला पाणी नाही. पाऊस पडला तर बोरला पाणी येईल, प्यायला पाणी भेटेल, अशा अपेक्षा ठेवून अनेक जण पावसाची वाट बघत आहेत. पण मात्र पाऊस काही केल्या येत नाही. आता काही जण एल निनोचा प्रभाव आहे, यावर्षी कमी पाऊस आहे असं सांगत आहेत. तर दुसरीकडं हवामान अभ्यासक पंजाब डक हे मात्र ठणकावून सांगतायत की यावर्षी पाऊस कमी होणार नाही, यावर्षी पाऊस जास्तच आहे. पाऊस तुरळक ठिकाणी आहे तर काही ठिकाणी नाही. आता या तारखेला पडेल, त्या तारखेला पडेल, राज्याच्या या भागात पडेल, त्या भागात पडेल, असं हवामान अभ्यासक पंजाबराव डक सांगत असतात. पण मात्र त्यांचे अंदाज सुद्धा काही प्रमाणात आपला खोटे ठरलेले दिसतात. ते म्हणतात त्या दिवशी पाऊसच पडत नाही. मग आता पाऊस का पडत नाही? कारण की वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा ही काही एकदा बदलली तर मग पाऊस कसा पडणार आहे. आणि ढग आलेले दिसत आहेत पण मात्र त्या ढगातून पाऊसच पडत नाही.
ढग आला की ते वाऱ्यासोबत तसंच निघून जातोय. मग आता नुसते ढग बघून पावसाचा अंदाज लावता येणार नाही. त्याच्यासाठी उच्च दाबाचे कमी दाबाचे पट्टे निर्माण होणं आवश्यक आहे आणि एल निनोचा प्रभाव सुद्धा यावर्षी होणार आहे असं सुद्धा काही हवामान तज्ज्ञ सांगत आहेत. आता हवामान तज्ज्ञ वेगळे आणि हवामान अभ्यासक वेगळे हे दोघा जणांमध्ये फरक आहे. पण मात्र जे रडार स्टेशनवरून अभ्यास करतात हवामान तज्ज्ञ त्यांच्या अंदाजानुसार पाऊस अजून जवळपास आलेला नाही आणि जेव्हा येईल तेव्हा ते त्यांच्या हवामानाच्या माध्यमातून सांगतील. पण मात्र ज्या पद्धतीनं पंजाब डक सांगतायत की 21 तारखेपासून पाऊस येईल, आज 21 तारीख आहे, 21 ते 30 दरम्यान येईल त्या सांगतात. अजून त्या पावसाचा पत्ता नाहीये. पण मात्र या अगोदर सुद्धा त्यांनी अशाच तारखा सांगितल्या होत्या, त्या सुद्धा खोट्या ठरत आहेत. मग अशा पद्धतीनं खोट्या ठरत असल्यामुळं अनेक जण त्यांना नावं ठेवतात, अनेक जण कमेंट करतात की तुमचे हवामानाचे अंदाज चुकतायत. पण मात्र ते राज्यातल्या काही गावांचे नाव सांगतात की इथं पाऊस पडला, तिथं पाऊस पडला. आता त्या ठिकाणी पाऊस पडला पण इतर ठिकाणी पडला नाही, त्याचं काय असं सुद्धा बरेच जण म्हणतात. मग ज्या पद्धतीनं पंजाबराव डक सांगतायत त्याच पद्धतीनं होतंय का? त्यांचे अंदाज चुकतायत का? का तुमच्या इकडे अजून पाऊस पडलाय का पडायचा बाकी आहे? ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.